काही ठिकाणी मतदार यादीमध्येच नाव नाही अशा काही घटना सुद्धा आता उघडकीस येत आहेत, समोर येत आहेत. मतदार त्यामुळे नाराज झालेले आहेत. ही कालातीत खूप काळापासून चालत आलेली गोष्ट आहे. ज्यांचं नाव नाही यांनी 6 महिन्यापूर्वी, 4 महिन्यापूर्वी, 2 महिन्यापूर्वी तपासायला पाहिजे होतं. थेट मतदार केंद्रावर आलं आणि काय झालं, आपला काय तो कारभार सगळा एकंदर माहितीये ना, नावं उलटी पालटी होणं, हे प्रकार आपल्याकडे खूप विचित्र आहेत. मुळात शिक्षणाचा अभाव असल्यामुळे. ओके, तर मध्यंतरी आम्ही याला गेलतो, चायनाला गेलतो, तर जाताना तिथल्या एका बाईनी माझ्या व्हिसावरती शिक्का मारला होता. रे, ही तर आपल्या देशातल्या लोकांची अकल आहे. तिने माझ्या व्हिसावर शिक्का मारला. तिथं आम्हाला 3 तास बाहेर थांबून ठेवलं होतं सांगायला. तात्पर्य काय, तर हे सगळं आपल्याला शासकीय यंत्रणा माहिती आहे. त्यामुळे आपण जागरूक राहून 2-2, 3-3 महिने आधी जाऊन तपासायला पाहिजे होतं. काका काय सांगाल, मतदान केलेलं आहे आज, पूर्ण तुम्ही सगळे एकत्र आलेला होतात. नाही, मतदानाचा हक्क आहे हा बजवायकरता म्हणून मी आता गावावरूनच काम करून आलो. म्हणजे शेतीची 2 दिवस पाऊस पडला, पहिल्या 2 दिवस इथं, तेव्हा इथं होतो. 11 तारखेला गावाला गेलो. 11 तारखेला पाहिलं तर थोडं शेतामध्ये काम केलं, परंतु ते म्हणजे शेतीचा पालापाचोळा गोरा करावा लागतो, एकत्र पेटवावा लागतो. केलं, दमलो म्हणून घरी आलो. तेवढ्यात पाऊस आला, खूप पाऊस जोरात झाला. ते सगळं तसंच गेलं, माझं कष्ट फुकट गेलं. तुम्ही दरवर्षी मतदान करता? हो, दरवर्षी मतदान करतो, कधी वाया जाऊन देत नाही. तुमचं मत वाया जात नाही, यंदाही जाणार नाही. जर वाया गेलं तर कळणार कसं आपण आहे का नाही. मतदान केलं की आहे. मतदार यावेळी वाया नाही जाणार. तुमचं पण माझं तर 100% नाही जाणार. आणि हे अख्ख्या या गर्दीने ते सिद्ध केलंय. कोथरूड मधल्या गर्दीने बरंचसं काही चित्र स्पष्ट केलेलं आहे. 3 टप्प्यात पाहिलं की मतदानाचा टक्का जो होता तो काही प्रमाणामध्ये कमी होता. या 4थ्या टप्प्यामध्ये मतदानाचा टक्का वाढेल असं वाटतं तुम्हाला देशामध्ये? हे बघ, आपल्याला बाकी सगळीकडे मी म्हटलं ना, मुळात शिक्षणाचा अभाव ही सगळ्या दुर्दशेचं कारण आहे. जिथं त्याचा अभाव आहे तिथं मतदानाचा टक्का कमी होतोय. त्यामुळे पुण्यासारख्या शहरात मतदानाचा टक्का वाढेल अशी अपेक्षा आहे. कोथरूड मधलं चित्र तरी तेच सांगतंय. तुम्हाला काय, तुम्ही पण मतदान केलेलं आहे, काय वाटतंय, काय परिस्थिती आहे मतदान केंद्रावर? अरे जोरदार परिस्थिती, रांगा लागल्यात मतदान करण्यासाठी. मी स्वतः 1 तास 1.5 तास रांगेत थांबलोय आणि पहिल्यांदा ही गर्दी मला हवीशी वाटलीय. आणि लोकांचा उत्साह बघून असं वाटतंय की लोक इतक्या प्रेमाने बाहेर पडली आहेत की लोकांना 100% देशाशी घेणं देणं आहे आणि त्यांना काहीतरी प्रश्न विचारायची शक्ती, पॉवर आणि हे हवंय. म्हणून लोक, तुम्ही बघा, तरुण लोक सगळ्यात जास्त बाहेर पडली आहेत. आणि तरुणांपर्यंत रेंज काय माहितीये ना, आता 18 ते 94 ही रेंज कुणीच घरात नाहीये. आणि मी जास्तीत जास्त लोकांना आव्हान करील, अजूनही कोणी घरात असतील तर बाहेर पडा आणि आपला मतदानाचा हक्क बजावा. मतदान कोणालाही करा, पण मतदानाचा हक्क बजावा. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर तरडे कुटुंबीय, त्याचबरोबर पिंट्याबाई, हे सुद्धा मतदानाचा हक्क आहे त्यांनी बजावलेला आहे आणि पुणेकरांनी सुद्धा मतदान करावं अशा पद्धतीचं आवाहनही त्यांनी केलेलं आहे. कॅमेरामन सचिन चंदनशिवेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.